नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। 23 एप्रिल पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या यात्रेला सुरुवात होणार आहे। तर या यात्रेच्या तयारी संदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात डहाणू तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांचे अधिकारी, ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक पार पडली। 15 दिवस चालणारी महालक्ष्मी देवीची ही पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक बरोबरच गुजरात राज्यातील हजारो भाविक या निमित्तानं डहाणू येथे येत असतात। त्यामुळे भाविकांसाठी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध असाव्यात, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी सोमवारी 1 एप्रिल रोजी ही बैठक पार पडली। या दरम्यान यात्रेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता अरुंद रस्त्यांची पाहणी करण्यात आली। तसेच या ठिकाणी ज्या दुकानदारांनी अतिक्रमण केलं आहे त्यांनी 48 तासाच्या आत ते अतिक्रमण काढून टाकावे असे आदेश तहसीलदार यांनी यावेळी दिले। तसेच यावेळी ट्रस्ट कडून केल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती ट्रस्टचे कार्यवाह शशिकांत ठाकूर यांनी दिली। तर कचरा नियोजन, पिण्याचे पाणी याबाबत ग्रामपंचायतीने माहिती दिली। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर विवळ वेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे। हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे। ठाणे, पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरात, राजस्थान, मुंबई, पुणे येथील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात। तर यंदा 23 एप्रिल पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे। ही यात्रा 15 दिवस चालणार आहे। 15 दिवसात लाखो रुपयांची उलाढाल होणारी महालक्ष्मी यात्रा ही पर्यटकांसोबतच स्थानिकांसाठीही मोठी पर्वणी असते।